मित्रांनो, जगात अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याला काहीही न सांगता समजून घेते. आपल्या आवाजातून दुःख ओळखते, आपल्या शांततेतून वेदना ऐकते. आपण मोठे झालो, दूर गेलो, पण तिच्यासाठी आपण अजूनही तेच लहान मूल आहोत. ती म्हणजे आई. आज जी कविता तुम्ही ऐकणार आहात ती लिहिलीये मंगेश बनीबाई काशीराम रेपाळ यांनी. ती ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यातही पाणी येईल. कारण ही कविता आहे आईच्या त्या प्रेमाबद्दल जे शब्दांशिवाय सगळं समजून घेतं. कवितेचं नाव आहे आई, तू सारं समजून घेतेस. आई, तूच एक आहेस, मला आजही ओळखतेस. आई, तूच एक आहेस, मला आजही ओळखतेस. आजही मी काहीच न सांगता आई तू सारं समजून घेतेस. आई, तू सारं समजून घेतेस. माझ्या प्रत्येक वेदनेत तुझी झोप कुठेतरी हरवते. माझ्या प्रत्येक वेदनेत तुझी झोप कुठेतरी हरवते. माझ्या एका हसऱ्या चेहऱ्याने तुझी सुंदर सकाळ सुरू होते. तुझी सुंदर सकाळ सुरू होते. स्वतःपेक्षा आजही आई तुला माझीच काळजी फार सतावते. स्वतःपेक्षा आजही आई तुला माझीच काळजी फार सतावते. मला कधी फोन केला नाहीस असे क्वचितच कधीतरी घडते. असे क्वचितच कधीतरी घडते. एक तूच आहेस आई, मला आजही ओळखतेस. एक तूच आहेस आई, मला आजही ओळखतेस. मला हव्या असलेल्या गोष्टींसाठी बाबांकडे शिफारसही तूच करतेस. बाबांकडे शिफारसही तूच करतेस. योग्य अयोग्य प्रत्येक हट्ट बाबांकडून आई तूच पूर्ण केलेस. योग्य अयोग्य प्रत्येक हट्ट बाबांकडून आई तूच पूर्ण केलेस आणि ममत्वानं सगळं प्रेम आई तूच उदंडपणे आम्हाला दिलेस. दूर असूनही वाटत नाही की मी तुझ्यापासून दूर आहे. दूर असूनही वाटत नाही की मी तुझ्यापासून दूर आहे. आई नावाची पवित्र देवता सदैव माझ्या हृदयात आहे. सदैव माझ्या हृदयात आहे. आई, तुझ्या आवाजाची जादू आजही तशीच आहे. आई, तुझ्या आवाजाची जादू आजही तशीच आहे. व्याकुळ मनाला शांतता देणारा तुझा हळूवार तो स्पर्श आहे. तुझा हळूवार तो स्पर्श आहे. आई, तू एक अख्खं विश्व आहेस. तू लेकरांसाठी आशीर्वाद आहेस. आई, तू एक अख्खं विश्व आहेस. तू लेकरांसाठी आशीर्वाद आहेस. तूच आहेस जी मला ओळखतेस. मी न सांगताच तू सारं समजून घेतेस. तू सारं समजून घेतेस. तू सारं समजून घेतेस. मित्रांनो, जर तुमची आई आज तुमच्यासोबत असेल तर हा व्हिडिओ संपताच एक काम नक्की करा. तिला फोन करा आणि फक्त एवढंच म्हणा, आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. कारण जगात हजारो लोक आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण आपण काहीच न बोलता आपल्याला समजून घेणारी एकच व्यक्ती असते, ती म्हणजे आई.